तर अशा प्रकारे आम्ही चाललो आहे गावाला. आणि गुड मॉर्निंग व्हॉइस ओव्हर पण सकाळी आणि ब्लॉग पण सकाळीच, त्यामुळं गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ जो आहे तो 21 तारखेचा आहे, पाठीमागच्या, म्हणजे माझ्या दिराच्या लग्नाला मी जेव्हा गावाला चालले होते त्या टायमिंगला नाश्ता वगैरे केला होता. त्याचा काही ब्लॉग शूट करायचं मन नव्हतं. कामामध्ये कामासाठी खूप कॉल येत होते आणि चहाचा छोटासा क्लिप घेतली, ॲड केली आणि आम्ही निघालो गावाला. त्यानंतर दिवसभर पण काही जमलं नाही, कारण घरची साफसफाई वगैरे करायची होती. जानवंच घर द्यायचं असं प्लॅनिंग होतं, त्यामुळं काही स्वच्छता झाली नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी मेहंदी काढायचा कार्यक्रम. नवरदेवाला मेहंदी मी काढली होती आणि तशा प्रकारे आमची मस्त मेहंदी आणि हसणं खेळणं खूप छान चालू होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी नवरीला आणायला माझे मिस्टरच जाणार होते. तर अशा प्रकारे ती 4 व्हीलर जी आहे ती सजवून नटवून मस्त नवरीला आणायला पाठवली. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीला आणली होती आणि ही हळदीचं डेकोरेशन मी करत होते. आणि गावाकडे जास्त काही व्हरायटीज नसतात फुलांची वगैरे, जसं आहे त्याच्यामध्येच मी केलं होतं. तर हे हळदीची तयारी वगैरे, हळदी दळण्याची तयारी, आणि संध्याकाळी लगेच हळदी होती, त्यामुळे पटपट 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 करायचं होतं. अगदी मला वाटते 4:30 वाजल्या होत्या आणि नवरी येणार होती आणि 10 ते 15 मिनटात मला हे आवरून माझं स्वतःच आवरायचं होतं. आणि साईडला आमच्या इकडं आमच्या रिच्युअल्समध्ये काय आहे की हळद दळताना इथं गाणी म्हटली जातात किंवा गीतं, एक शुभ गीत असतं ते म्हणलं जातं. पहिल्या काळात ज्यावेळेस म्युझिक सिस्टम किंवा काय नव्हतं त्यावेळेस हेच गोष्टी व्हायच्या. तर त्यातली एक छोटीशी क्लिप मी ॲड करते. तर आमच्याकडे हे अशा प्रकारचे गीतं अजूनही म्हणले जातात. जरी DJ सिस्टम आला तरीसुद्धा हे शुभ मानलं जातं. आणि नवरदेवाचं, नवरीचं किंवा सगळ्या घरातल्या लोकांची त्यात नावं ॲड करून किंवा नातेवाईकांना ॲड करून हे रिच्युअल्स केले जातात. तर ही छोटीशी क्लिप आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी, सिंपल सोबर, आणि ही फक्त हळद दळण्यापुरतीच होती आणि मी छोटंसं नावही काढलं होतं आणि ते मला बिलकुल जमलं नाही. तरी पण मी ट्राय केलं, बेस्ट ट्राय करायचा प्रयत्न केला. अगदी उन्हाच्या झळा लागत होत्या तरीही मी हे बेस्ट ट्राय केले. तर कशी वाटली खरंच नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथं D आणि V म्हणजे दत्तात्रेय आणि विद्याश्री. आता तुम्ही